शेतकऱ्यांची मागणी मान्य करत केंद्र सरकारनं कांद्याचं निर्यात मूल्य शून्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। कांद्याचं निर्यात मूल्य $400 वरून शून्यावर येणार आहे। या निर्णयाचं निर्यातदारांनी स्वागतच केलंय। 30 ते 40% कांदा निर्यातीमध्ये वाढ होईल आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असा विश्वास कांदा निर्यातदारांनी व्यक्त केलेला आहे। केंद्र सरकारने कांद्यावरचा निर्यात मूल्य रद्द करून कांदा उत्पादक आणि नाशिकमधले जे एक्सपोर्टर आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आपल्यासोबत नाशिकमधले एक्सपोर्टर आहेत, त्यांनाच विचारूया आपण कांद्याच्या बाजारपेठावरती काय नक्की परिणाम होऊ शकतो। काय सांगाल, केंद्राने निर्यात मूल्य रद्द केलेलं आहे, याचा परिणाम जो आहे तो काय होऊ शकतो? याचा परिणाम चांगलाच होणार आहे। जो मार्केटमध्ये आवक वाढेल आणि त्याच्यामुळे जो शेतकऱ्यांना जो भाव मिळणार आहे तो जास्तच मिळणार आहे। त्याच्यामुळे जो दररोज जो भाव पडत होता कांद्याचा तो पडणं बंद होईल आणि स्थिर राहील मार्केट। आणि हे सर्व झाल्यामुळं बाकीचे एक्सपोर्टर जे करत नव्हते, जे MEP जास्त असल्यामुळे बिझनेस करत नव्हते, ते सर्वसुद्धा मार्केटमध्ये येतील आणि शेतकऱ्यांना अजून त्यांच्या कांद्याची मागणी जास्त वाढेल आणि त्यांना भाव पण मिळेल। नक्कीच कांद्याची मागणी वाढेल, पण एक्सपोर्टवरती किती टक्क्यानं जास्त होऊ शकतो? एक्सपोर्ट नक्कीच वाढेल, पण पर्सेंटेज वाईज म्हटलं तर 30 ते 40% नक्कीच वाढेल। तो एक्सपोर्टरनं जरी केंद्र सरकारचं या निर्णयाचं स्वागत केलं असेल तरी शेतकऱ्यांनी मात्र कांद्याला हमीभाव द्या अशीच मागणी केलेली आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।